काल आपण ज्या अधिकरणाची सुरुवात केली ते अधिकरण जगद्व्यापार वर्ज्य अधिकरण असं त्या अधिकरणाचं नाव आहे. म्हणजे परमात्म्याशी एकरूप झालेला जो सगुण उपासक किंवा जो परमात्म्याशी एकरूप झालेला निर्गुणाची उपासना करणारा उपासक, या दोघांच्याही बाबतीमध्ये जसा अधिकारामध्ये भेद नाही तसेच ते दोघेही परब्रह्माच्या इथे जाऊन पोचतात, परब्रह्माशी एकरूप होतात. याचा अर्थ जे परब्रह्म करतात ते करत नाहीत. परब्रह्म करतात म्हणजे काय करतात? परब्रह्म जे कार्य करतं ते यतो वा इमानी भूतानी जायन्ते या श्रुतीप्रमाणे आपण विचार केला तर ज्याच्यापासून हे जग निर्माण होतं, ज्याच्यामध्ये हे जग राहतं आणि ज्याच्यामध्ये हे जग लयाला जातं, असं जे स्वरूप आहे ते परमात्मा स्वरूप आहे, ते परब्रह्म स्वरूप आहे. मग त्याचं वैशिष्ट्य तो कर्मफलाचा दाता आहे, या जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाला कारक आहे. मग हा भक्त जर परमात्मा झाला म्हणजे भक्त जर ब्रह्मभावाला प्राप्त झाला तर तो पण जग निर्माण करतो का? त्याच्या ठिकाणी जग निर्माण करण्याचा अधिकार येतो का? असा हा जो विषय आहे. येतो का म्हणण्यापेक्षा तो जो भक्त आहे त्याला त्याच्यात रुचीच नाही आहे. आणि म्हणून इथे आत्ता जे अधिकरण सुरू होतं आहे, आता कालपर्यंतचा बघितलेला विषय आपल्या लक्षात आहे. सगुणोपासक आहे तो आपल्या देवतेच्या लोकाला जाऊन त्याच्या भक्तीमध्ये आनंदामध्ये एकरूप होऊन जातो. जो निर्गुणाचा उपासक आहे, जो सोहम साधना करतो, त्या उपासनेमधून त्याच्या ठिकाणचं ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी निघून गेल्यामुळे तो परमात्म्यामध्ये प्रवेश केल्यावर त्याच्याशी जणू काही समरसून राहतो. आणि परमात्म्याचा जो एक एक गुण आहे तो ज्या ठिकाणी जसा प्रकट झाला आहे तसा त्या गुणाचा, परमात्म्याच्या गुणाचा तो आनंद किंवा अनुभव घेतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हा जो सत्पुरुष आहे, हा जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे, हा साम्य किंवा निद्रा याविषयी एकाच गोष्टीचं विशेष ज्ञान प्राप्त करतो किंवा एकाच गोष्टीचं किंवा एका गोष्टीचं विशेष ज्ञान प्राप्त करत नाही. याचा अर्थ असा, जो साम्य भावाला जातो त्या साम्य भावामधून तो काय मिळवतो तर जो सगुणाचा उपासक आहे तो त्या लोकामध्ये राहून भगवंताच्या भक्तीचा आनंद मिळवतो. आणि जो निर्गुणाचा उपासक आहे तो परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. आणि परमात्म्याशी एकरूप होऊन तो आनंद कसा मिळवतो? जसा आम्ही आमच्या देहामध्ये सुषुप्ती ही अवस्था अनुभवतो की ज्या अवस्थेच्या बाहेर आल्यानंतर किंवा निद्रेच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला झोप चांगली लागली, खूप बरं वाटलं, मी खूप सुखात आहे, ही जी जाणीव आम्हाला नंतर येते, त्या जाणीवेचं स्वरूप, त्या अनुभवाचं स्वरूप आम्हाला नंतर लक्षात येतं, प्रत्ययाला येतं, प्रकट होतं, आविष्काराला येतं. तसं तिथे त्या गाढ निद्रेमध्ये जसा आनंद असतो तो आनंद प्रत्यक्ष त्या स्थितीमध्ये तो ब्रह्मज्ञानी पुरुष अनुभवत असतो. कशाचा आनंद अनुभवतो? आनंदच असं नाही, परब्रह्माच्या त्या स्थितीचा, परब्रह्माच्या अव्यक्त अशा रूपाचं जे काही स्वरूप आहे, जे काही त्याची लक्षणं आहेत, त्या लक्षणांचा तो अनुभव घेतो. इथे आपण काल येऊन थांबलो. आता जगद्व्यापार वर्ज्य प्रकरणात सन्निहित तत्वाच जगासंबंधीचे उत्पत्ती इत्यादी व्यापार वर्ज्य करून मुक्ताचे ठिकाणी इतर सिद्धी संभवतात. जगदुत्पत्तीच्या प्रकरणात केवळ ईश्वराचाच संबंध आहे, मुक्ताचा संबंध तेथे नाही. जगाच्या उत्पत्तीमध्ये मुक्त पुरुष दखल देत नाही. काल आपण म्हटलं तसं की आता परमेश्वरा पुष्कळ वर्ष झाली तू जगाला निर्माण करतोयस, आता जरा तू रिटायर हो, आता आम्हाला नवीन लोकांना, नवीन ज्ञानी पुरुषांना जरा संधी दे, आता आम्ही बघतो काय करायचं ते, कोणती ब्रह्मांड निर्माण करायची, कोणती संपवायची आम्ही बघतो. असा कुणी ब्रह्मज्ञानी पुरुष परमात्म्याच्या व्यापारामध्ये पडत नाही, त्याला रसच नाही आहे. आणि त्यामुळे
त्यांनी इथे अनेक श्रुतींचा आधार दिलेला आहे. या श्रुतींचा आधार घेऊन आपण शेवटच्या दिवशी पुन्हा या प्रकरणाचा जेव्हा विचार करणार तेव्हा त्याचा संगतवार विचार करू. आत्ताचा जो आपला विचार आहे तो आपण पुढे जाणार असा की परमात्म्याच्या सारखं वैभव, ऐश्वर्य, सामर्थ्य, सत्ता यातलं काही जीव अनुभवतो, म्हणजे तो परमात्मा होतो असं नाही आहे, असा त्याच्या मागचा अर्थ आपण लक्षात ठेवावा. सगळ्या लोकांच्या मध्ये ब्रह्मज्ञानी पुरुष स्वेच्छाचारी होतो, म्हणजे आपल्या इच्छेने तो भ्रमण करत राहतो. सर्व लोकांमध्ये वर खाली इकडे तिकडे त्याचा विहार होतो, मुक्त संचार होतो. मुक्त संचार होतो याचा अर्थ त्याला परमात्म्याचं सामर्थ्य लाभतं असं नाही. म्हणजे लक्षात ठेवण्याची एक गोष्ट की ब्रह्माला जाणून जीव ब्रह्म होतो याचा अर्थ त्याला ब्रह्माचं जे प्रकट वैभव आहे, ब्रह्माचं अव्यक्तामध्ये सुद्धा ज्या लक्षणांनी प्रकट होणं आहे त्या लक्षणांचा अनुभव घेता येतो. आणि परब्रह्माचं जे सगुण रूप आहे त्या सगुण रूपामध्ये त्याच्या भक्तीचा, त्याच्या नामस्मरणाचा, त्याच्या कीर्तनाचा, त्याच्या सहवासाचा आनंद त्या भक्ताला घेता येतो. म्हणजे तो सामान्य जीवापेक्षा, उपाधीनी युक्त असलेल्या जीवापेक्षा तो मुक्त आहे आणि मुक्त स्थितीमध्ये स्वेच्छेने काही स्वातंत्र्याचा उपभोग घेतो आणि तसंच परमात्म्याच्या सुखाचा किंवा परमात्म्याच्या सहवासाचा तो लाभ घेतो. आता हा ब्रह्म होतो ही भाषा गौरवाची आहे, म्हणजे त्याचा गौरव केलाय की तो किती मोठा होतो, सामान्य जीवापेक्षा त्याला किती अधिकार प्राप्त होतो. आणि म्हणून त्याला त्या पातळीवरती ब्रह्म आणि ब्रह्मवेत्ता हे दोघेही एकसारखे आहेत असं म्हटलेलं आहे. त्या दोघांच्या मध्ये द्वैत उरत नाही असं म्हटलेलं आहे. साम्य दोघांमध्ये निर्माण होतं असं म्हटलंय. आता कशा शब्दात म्हटलंय आपल्याला माहिती आहे. आपल्याला फक्त आज ब्रह्मसूत्र आपली पुरी होणार आहेत, त्यामुळे ती आज आपल्याला पूर्ण करायची आहेत. तर इथे आपल्याला फार थांबायचं नाही आहे. पण मुक्तीचे 4 प्रकार आहेत: सलोकता, सरूपता, समीपता आणि सायुज्यता. सलोकता, वैकुंठ लोकामध्ये ज्या मुक्ताला जाऊन राहता येतं. जसे आम्ही पुण्यात राहतो, पण आम्हाला काही पुण्याचा पहिला नागरिक महापौर भेटतोच असं काही नाही. पण आम्हाला माहिती आहे, आम्ही म्हणतो की आमच्या घरापासून जवळ आहे, आम्ही त्याच भागात राहतो, ज्या भागात महापौर राहतात त्याच भागात आम्ही राहतो. त्या भागात आम्ही राहतो म्हणून महापौर आम्हाला भेटत नाही. ती तशी सलोकता मुक्ती आहे की त्या लोकात तो राहतो म्हणून काही त्याला रोज ईश्वर भेटत नाही किंवा त्याला रोज दर्शन घ्यायचं. तर आपल्यासारखंच त्यांनी तिथे उभी केलेली जी देवता मंदिरं आहेत त्या देवता मंदिरात जाऊनच तो दर्शन घेतो. केव्हा तरी परमात्मा भेटेल. समजा वर्षाकाठी परमात्म्याने एक दिवस ठेवला असेल की सगळ्यांना दर्शन द्यायचं, तेव्हा तो दर्शन देईल. हा सलोकता मुक्तीचा भाग आहे. नंतर सरूपता, समीपता. स्वरूप जे परमेश्वराचं रूप आहे ते रूप त्याला लाभतं. त्याच्यासारखी सुंदरशी वस्त्र तो धारण करतो, त्या रूपाने तो सर्व दूर वावरतो. पण रूप जरी ते मिळालं त्याला, त्या रूपाने जरी तो त्याच्यासारखा झाला तरी भगवंताच्या गळ्यातली वैजयंतीमाला, गळ्यातला कौस्तुभमणी हे काही त्याला मिळत नाही. किंवा भृगुनी मारलेली हृदयावरची लाथ, त्या लाथेचं जे पदचिन्ह आहे ते चिन्ह काही त्याच्या देहावर उमटत नाही. ती सगळी त्या देवतेची वैशिष्ट्य ती वेगळीच राहतात. पण हा त्याच्यासारखा असतो की जसं आपण म्हणतो की पोलीस खात्यातल्या माणसांचा सगळ्यांचा एक पोशाख आहे, सगळे एका पोशाखामध्ये असतात. जी माणसं लष्करामध्ये आहेत सगळ्यांचा एक पोशाख आहे. तसा भगवंताच्या लोकामध्ये, वैकुंठ लोकामध्ये त्यांना भगवंताचा जो पोशाख आहे, जे राहणं आहे, जे रूप आहे, दिसणं आहे, ते सगळं प्राप्त होतं. नंतर समीपता नावाची मुक्ती आहे. ह्या प्रकारचे मुक्त असणाऱ्यांना ईश्वराचं सानिध्य लाभतं. ईश्वराच्या जवळ काम केलं जातं. प्रत्येक क्षणी ईश्वराजवळ जातात असं नाही, पण त्यांची जी काही सेवा असेल ती सगळी सेवा करण्याकरता त्या सेवेचा काही भाग त्यांच्याकडे सोपवलेला आहे आणि ती सेवा ते करतात आणि परमात्म्याच्या त्या सेवेचा लाभ घेतात. ही समीपता आहे.
आणि सायुज्यता आहे म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊन जाणं, त्याच्यामध्ये मिसळून जाणं. ह्या 4 प्रकारच्या ज्या मुक्ती आहेत, या 4 मुक्तीमध्ये त्यांनी म्हटलंय की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. मी म्हणून कोणी वेगळा नाही आहे, मी म्हणून जीव म्हणून माझं वेगळं काही अस्तित्व नाही. आता माझं वेगळं अस्तित्व संपलं आहे. मला फक्त मी नाही ब्रह्म एवढीच जाणीव आहे. मला फक्त एवढंच माहिती आहे की मी नाही ब्रह्म आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ब्रह्मापेक्षा काही वेगळं असल्याशिवाय तो अनुभव घेतो असं कसं म्हणता येईल? कारण जीवन ब्रह्म एकच होऊन गेले तर मग अनुभवायला काही राहणार नाही. पण मुक्त विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी, विदेहीपणाने मुक्तीचा उपभोग घ्यावा. मग उपभोग जर घेतो भक्त, त्या आनंदाचा जर त्याला उपभोग मिळतो, तर याचा अर्थ तो जो आनंद आहे त्या आनंदाचा उपभोग घेताना काहीतरी वेगळं आहे. कारण त्याच्यापेक्षा वेगळं झाल्याशिवाय त्याचा अनुभव कसा घेता येईल? तो अनुभव घ्यायला सुद्धा थोडं वेगळं व्हायला पाहिजे, वेगळं असावं लागतं. म्हणून काही दिव्य उपाधी त्या ठिकाणी द्वैत भावाने स्वीकारली जाते. आणि हा सगुण भक्त, हा जीवनमुक्त जो आहे, तो अशा प्रकारे परमात्म्याच्या सुखाचा लाभ घेत असतो. त्यानंतर त्यांनी दुसरं असं म्हटलंय, त्याकरता दृष्टांत दिलेले आहेत की जीव जेव्हा मुक्तीचा अनुभव घेतो, असं म्हणतो की जीव मुक्त झाला, त्या मुक्तीचा तो अनुभव घेतो. याचा अगदी बारकासा अर्थ असा आहे की मुक्ती प्राप्त झाली या शब्दाचं तरी एक बंधन आहेच ना त्याच्यावर. कारण हा मुक्त आहे म्हणजे बंधन हे हे द्वंद्व आहे, बंध आणि मुक्ती. की बंध आहे म्हणून मुक्तता आहे. आधी तो जीव बांधलेला होता म्हणून आता मुक्त आहे. आणि मुक्त आहे ही पुन्हा एक स्थिती आहे. ही स्थिती आहे म्हणून पुन्हा बांधलेलीच आहे. कारण अमुक एक स्थितीच आहे ती, आणि ती प्रकट आहे. ती कशी आहे? आपल्याकडे एका उर्दू कवीने फार चांगलं वर्णन केलंय की तो म्हणतो की आता मनात कोणतीच इच्छा उरलेली नाहीये. आता काय मिळवायचंय? काहीही मिळवायचं नाहीये. जे सगळं मिळवायचं होतं ते मिळवून झालंय. आणि आयुष्यामध्ये येऊन जे आयुष्याचं सार्थक करायचं आहे बस ते केलेलं आहे. आता काय? आता कसलीच इच्छा नाही. आणि आता कशाची इच्छा पण होऊ नये, कारण देहानी सगळंच मिळवलंय. तर तो कवी म्हणतो की बस अब एक ही आरजू है कि कोई आरजू न हो. अब यही एक आरजू है. आता फक्त ही एकच इच्छा आहे की कोणतीही इच्छा नसो, की कोई आरजू न हो. पण हीच मुळात एक इच्छा आहे ना, की मला कोणती इच्छा नसावी, हीच मुळात इच्छा आहे. तसं मी मुक्त आहे या शब्दाचंच बंधन आहे. व्यवहारामध्ये जसं आपण म्हणतो की मी स्वतंत्र आहे, माझा विचार स्वतंत्र आहे, मी माझ्या तंत्राप्रमाणे जगते, मी स्वतंत्रतावादी आहे, मला कुणाचं बंधन मान्य नाही, त्यामुळे स्वतंत्रता हा माझ्या स्वभावाचा मुख्य स्थायी भाव आहे, माझा पिंड आहे. पण मी स्वतंत्र आहे, मी स्वतंत्र आहे याचंच एक बंधन आहे. कारण तेच एक बंधन घेतलेलं आहे ना की मी स्वतंत्र आहे. मी स्वतंत्र आहे केव्हा म्हणतो? जेव्हा मी बंधन झुगारतो तेव्हा, जेव्हा मी बंधन नाही म्हणतो तेव्हा. जेव्हा मी बंधन नाही म्हणतो आणि मी स्वतंत्र आहे म्हणतो, तेव्हा स्वतंत्रता हे बंधनच स्वीकारलेलं आहे. तो काही स्वतंत्र नाही, स्वतंत्रता हे त्याच्यावरती आलेलं बंधनच आहे. तसं ते म्हणतात की हा जो जीव आहे, हा जो मुक्त झाला, हा मुक्त झालेला जो जीव आहे तो इतर जीवांच्या मर्यादेच्या मानाने खूप मोठा झाला. पण जसं त्यांनी इथे उदाहरणं दिली आहेत की विहीर आहे, खूप मोठी विहीर आहे, खूप मोठं सरोवर आहे, खूप मोठं आहे. अगदी आपण मानस सरोवर म्हणू, मानस सरोवरासारखं स्वच्छ, नितळ, सुंदर अशी त्याच्याही पेक्षा खूप मोठी मोठी सरोवरं खाली आहेत. काय मानस सरोवराचंच वर्णन करायचं कारण नाही, पुष्कळ खालच्या म्हणजे इतक्या वर जाऊन सुद्धा बघायचं कारण नाही. खाली सुद्धा अनेक सरोवरं मोठी मोठी आहेत. पण म्हणाले तो सरोवर म्हणजे सागर होईल का? कधी होणार नाही. सरोवर झालं. गंगा नदी एवढी विशाल आहे, ब्रह्मपुत्रा एवढी विशाल आहे, पण ती सागर होईल का? कधी नाही होणार म्हणाले. तसंच आहे इथे. आणखीन त्यांनी सांगितलं की पुष्कळ उंच उंच स्काय स्क्रेपर्स म्हणतो आम्ही, इमारती 120 मजली, 125 मजली, 130 मजली बांधल्या.
अगदी ज्याला आम्ही शब्द गगनचुंबी स्काय स्क्रेपर्स असा शब्द दिला, तरी सुद्धा आकाशाला गवसणी घालणाऱ्या ह्या इमारती हिमालयाच्या शिखरासारख्या उंच होतील का? नाही होणार. हिमालयाचं शिखर आहे ते हिमालयाचं शिखर आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की ही पृथ्वी जी आहे ती पृथ्वी त्या सूर्याचा व्याप किंवा सूर्याचा पसारा, सूर्याचं मोठेपण समजून घेऊ शकत नाही, कारण ती सूर्याच्या पुढे फार लहान आहे, खूपच लहान आहे. पण म्हणाले या संबंध ब्रह्मांडामध्ये सूर्याची काय किंमत आहे? सूर्याला काही असे तर लक्षावधी सूर्य आहेत, ह्या सूर्यापेक्षा कितीतरी मोठे, आमच्या सूर्यमालेपेक्षा कितीतरी मोठ्या सूर्यमाला आहेत. मग या सूर्याचं मोठेपण पृथ्वीला मोजता येत नाही. त्या पृथ्वीवरच्या आपल्या जीवाला तर म्हणजे सूर्याच्या मानाने काय पृथ्वी, त्या पृथ्वीच्या मानाने आम्ही काय? समुद्राच्या किनाऱ्यावरची वाळू, तिचा एक कण सुद्धा आम्ही समुद्राच्या तुलनेने माणसानी आपल्या मापाला मापावा म्हटला तर तो मोहरी एवढा सुद्धा नाही, तो वाळूच्या कणा एवढा सुद्धा नाही. त्याचं अस्तित्वच काय? तो किती यक्कश्चित आहे, तो अणुपरिमाण आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं त्या एवढ्याशा जीवाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे मराठीत जशी म्हणे ना, बेडकीला फुगून काही बैल होता येत नाही. त्या जीवाला मिळालेलं सामर्थ्य असं किती सामर्थ्य आहे? तो मुक्त झाला म्हणजे तो काय परमात्मा झाला का? तो परमात्म्याच्या जवळ गेला, परमात्म्याच्या ऐश्वर्याला पाहू लागला, परमात्म्याने हे जग कसं प्रकट केलंय हे पाहू लागला. तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर तो कारण ब्रह्म आणि कार्य ब्रह्म या दोघांनाही जाणू लागला. त्याचं ज्ञान त्यांनी करून घेतलं. पण करून देणारा कोण? पुन्हा तो परमात्माच आहे. त्या परमात्म्याचं मोठेपण हे जीवाला कधी येणार नाही असं ब्रह्मसूत्रकार म्हणजे व्यास आपल्याला सांगतात. म्हणाले हा काय काय करू शकतो? याच्या इच्छेला येईल ते करू शकतो. स्वतःच्या इच्छेनी किंवा स्वतःच्या प्रारब्धाने किंवा ईश्वराच्या इच्छेने त्याला देह धारण करण्याचं सामर्थ्य आहे. आपण काल बघितलं त्याप्रमाणे योगी निर्माण चित्त होऊन निरनिराळे देह धारण करतो. हे स्वेच्छेने धारण केलं. ईश्वराच्या इच्छेने देह धारण करतो. ईश्वर म्हणतो खाली जा, लोकांना काही मार्गदर्शन कर, म्हणून देह धारण करतो. आणि तिसरं प्रारब्धानी, काही प्रारब्ध शिल्लक आहे जे भोगावं लागणार आहे त्याकरता देह धारण करतो. म्हणून ते म्हणतात की देहाला मर्यादा आहे. देहाची मर्यादा त्याची सुटून जाते. देहाच्या मर्यादेत असताना तो जीवनमुक्त ब्रह्मविद ब्रह्मैव भवती या प्रकाराने जर आम्ही वर्णन केला, आम्ही त्याला ब्रह्मज्ञानी पण नाही, आम्ही असं म्हणू की त्यांनी सगळं सामर्थ्य गोळा केलं, त्याला 8ही सिद्धी मिळाल्या आणि तो काय उदी काढायला लागला, हातातून पेढे काढायला लागला, कुणाला बरं करायला लागला, कुणाला त्रास होतोय तर ते त्रास दूर करायला लागला. मग हा कुणाचं दुखणं बरं करायला लागला म्हणून ह्यांनी हॉस्पिटल्स का काढली आहेत? सगळ्यांना बरं, एखाद दुसऱ्याला बरं करतो. त्याच्या सिद्धीचा जो प्रभाव आहे हा जर असे हातातून पेढे काढायला लागला तर मग पेढ्याचं दुकानच नको चितळ्यांना काढायला. सगळ्या पेढ्याची दुकानं सिद्धपुरुषांचीच होतील आणि आपले पेढे बनवायलाही नको आणि काहीच नको. हात समोर केला की पेढे किती 1 किलो घ्या, 2 किलो घ्या, बस सिद्धपुरुषाकडनं निर्माण होऊ शकतील. असं होत नाही. हे फार क्वचित जरूर पडेल तेव्हा. आणि म्हणून आपल्या लक्षात असेल तर परवापासून आपण त्याला सत्यकाम आणि सत्यसंकल्प असं म्हटलेलं की जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे तो असं मनात आलं म्हणून हातातून पेढे काढ, मनात आलं म्हणून उदी काढ, मनात आलं म्हणून दुसऱ्याचं काहीतरी बरं कर असं तो करत नाही. काहीतरी ईश्वरी संकेत असतो, त्या ईश्वरी संकेताने तो त्याच्या जीवनामध्ये हे कार्य करून दाखवतो. अन्यथा आणि आपण तर बघितलंय त्याप्रमाणे तो स्वतः सुद्धा करत नाही. त्याचं मोठेपण कळावं म्हणून ईश्वरच त्याच्याकरता करतो. ईश्वरच त्याच्याकडून करून घेतो, त्याच्या बाबतीत घडवतो. त्याला काहीच करायचं नसतं बिचाऱ्याला, भगवंतच त्याच्याकडनं त्याच्या मार्फत करत असतो. आणि म्हणून ते म्हणतात की एक तांब्याभर पाणी काढलं, एक घडाभर पाणी काढलं म्हणून हा सिद्ध काय प्रत्येक दारापुढे विहीर देणार आहे खणून? असं होत नाही. सिद्ध पुरुषाची सिद्धी
ही परमात्म्याने दिलेली मर्यादित स्थितीमध्ये आहे. आणि पुन्हा पुन्हा तेच की एक लक्षात ठेवायचं, तो सत्य काम आहे. तो काय जी सिद्धी मिळाली आहे ती वाटेल तशी वापरत नाही. आणि आपण 2-4 दिवसापूर्वी बघितलेलं आहे की सिद्धीचा असा गैरवापर करणाऱ्याची सिद्धी पण निघून जाते आणि त्याला त्याच्या ब्रह्मज्ञानाला भ्रष्टता पण येते. आणि म्हणून आपल्याकडे गीताकारांनी म्हटलेलं आहे की शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते. श्रीमंताच्या घरामध्ये जाऊन तरी तो आपलं जे काही पुष्कळ तप केलेला आहे, काय अभ्यास केलेला आहे त्याचं फल भोगतो. नाहीतर योगिनाम कुले, जर अंतःकरणाने चांगला आहे, सात्विक आहे आणि विचार सरळ आहेत, साधे आहेत, यथार्थ आहेत आणि अशा विचारांमधून साधना करत असताना काहीतरी चुकलं आहे म्हणून तो बिचारा पुन्हा जन्माला आलाय, ती साधना पुढे नेण्याकरता तो योग्यांच्या कुळामध्ये जन्माला येतो. एखाद्या भक्ताच्या घरात जन्माला येईल, एखाद्या योग्याच्या घरात जन्माला येईल, एखाद्या ज्ञानी पुरुषाच्या घरात येईल, नाहीतर एखाद्या मोठ्या याज्ञिकाच्या घरामध्ये येईल. पण अशा थोर पुरुषाच्या घरात येऊन जन्माला येऊन काय प्रकारची आपली कार्यसिद्धी आहे, साधना मार्ग आहे, त्याप्रमाणे तो करून जाईल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या ज्या 8 सिद्धी आहेत त्या 8 सिद्धींच्या मध्ये अणिमा आहे, अगदी लघु होता येणं, गरिमा आहे, खूप जड होता येणं. त्याच्यानंतरची सिद्धी आहे ती लघिमा आहे, त्याच्यामध्ये सूक्ष्म होता येणं अणिमासारखं, आणि त्या हलकं होणं लघिमामध्ये. गरिमामध्ये जड होणं. महिमा नावाची सिद्धी आहे, त्यांनी आकाराने मोठं होणं. त्यानंतर प्राप्ती नावाची सिद्धी आहे, इच्छा होईल ती वस्तू प्राप्त होणं. त्यानंतर प्राकाम्य नावाची सिद्धी आहे, त्यामुळे पंचभूतांच्या वरती नियंत्रण येतं. आणि ईशित्व आणि वशित्व ह्या शेवटच्या 2 सिद्धी आहेत. ईशित्वामध्ये वस्तू निर्माण करता येते. काय पाहिजे आत्ता तुला, भर थंडीच्या दिवसात पिकलेला आंबा पाहिजे, चल घे, निर्माण करता आली वस्तू, सिद्धता आहे. आणि वशित्व जे आहे ते दुसऱ्याला वश करता येतं, दुसऱ्याला आपल्या कैयात घेता येतं. पण म्हणाले खरा ज्ञानी आहे तो पुरुष किंवा जो खराच साधक आहे किंवा जो खराच ब्रह्मज्ञानी आहे तो कधीच ह्या सिद्धींचा उपयोग करत नाही, तो कधीच या सिद्धींच्या आधाराने पुढे जात नाही. आणि म्हणून ते म्हणतात की ह्या सिद्धीच्या प्रयोगामधून काय घडतं आणि काय नुकसान होतं, तर या सिद्धीच्या प्रयोगामधून तपाला क्षीणता येते. माणसाचं तप, जे त्या तपस्वी माणसाचं तप किंवा त्या साधकाचं तप क्षीण होतं. जे मनुष्य मिळवत असतो ते मनुष्य घालवून टाकतो. नंतर ते म्हणतात की बाकीच्या गोष्टी त्यातनं उद्भवतात, जो सिद्धीचा उपयोग करायला लागतो, मग त्याला धनाची ऐषणा उत्पन्न होते, पुत्रेषणा उत्पन्न होते, लोकेषणा उत्पन्न होते. अशा प्रकारे वेगवेगळ्या ऐषणा त्यातून निर्माण होतात. क्वचित हे सगळे प्रसंग घडतात, सत्पुरुषांच्या जीवनात घडतात, ते ईश्वर घडवतो, ते सुद्धा त्याचं मोठेपण कळावं म्हणून. आणि क्वचित संत त्याचा उपयोग करतात, कारण जनहित साधायचं आहे आणि लोकसंग्रह करायचा आहे म्हणून, अन्यथा नाही. पुन्हा पुन्हा तेच, संतांच्या चरित्रातले चमत्कार संत करत नाहीत, ते चमत्कार परमात्मा करतो. आता पुढे ते म्हणतात की संत जे आहेत ते ईश्वराला सवाल विचारत नाहीत की ईश्वरा आता हे एवढं सगळं मिळवलं या जीवाने, आता तुझ्या बरोबरीला आम्हाला बसू दे, आता तू आणि आम्ही आपल्यात काही फरक नाही आहे, कारण तुझंच वचन आहे, वेदांचं वचन आहे, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, मग आम्ही आता ब्रह्मच झालो, मग आता काय. म्हणाले संतांना याच्यात रुचीच नाही. संतांची रुची किंवा भक्ताची रुची कशात आहे? भक्ताची रुची एवढ्यातच आहे की तो परमात्मा भेटावा, परमात्म्याची भक्ती व्हावी, परमात्म्याचा सहवास मिळावा आणि त्याच्या सहवासामध्ये आनंद लाभावा. कारण आपलं लहानपण मुक्त जरी झाला तरी जोपर्यंत अनुभव घेतो आहे तोपर्यंत त्याच्या ठिकाणी मनोमय कोश आहेच. काहीतरी एक आधाराला घेतल्याशिवाय शुद्ध आहे. कामना, आपण सारखा तोच शब्द लक्षात ठेवायचा, सत्य संकल्प आणि सत्य काम,
त्याचे संकल्प सत्य आहेत, त्याच्या कामना सत्य आहेत, तरी त्याच्या आश्रयाला चित्त नावाचं चैतन्य संस्कार मात्र तरी आहेच ना, ते असावंच लागतं. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की हा आत्मज्ञानी पुरुष, हा जीवनमुक्त, हा अनन्य भक्त म्हणून भगवंताच्या इथे राहतो. आणि म्हणून तो जगाची उत्पत्ती स्थिती लय या भानगडीमध्ये, जग निर्माण करण्याच्या भानगडीमध्ये तो कधी पडत नाही. ब्रह्माची सगळी शक्ती जरी मुक्ताला प्राप्त असली, तो त्याच्याशी सर्व शक्तीनिशी एकरूप होऊन त्या शक्तीचा अनुभव घेत असला तरी सुद्धा तो या भानगडीमध्ये पडत नाही. आणि जगाची निर्मिती हा मुक्त पुरुष करतो असा कुठेही उल्लेख वेदात नाही, अशी कुठेही श्रुती नाही. आता आधार कशाचा दिला? वेदांचा दिला की नाही, अशी श्रुती पण नाही. मग तो हे सगळं करेल असं कसं समजता, असं कसं म्हणता? म्हणून आता पुढे त्यांनी निष्कर्ष असा काढला की काही सिद्धी वगळता त्या मुक्त पुरुषाकडे परमेश्वरासारखं काही सामर्थ्य नसतं. जगत व्यापाराची किंवा जगत निर्मितीची क्षमता फक्त परमात्म्याकडे आहे. प्रत्यक्षोपदेशादिती चेन्नाधिकारिक मंडलच थोकते. हे प्रत्यक्ष श्रुती असली तरी मुक्ताचे ऐश्वर्य अमर्याद असते असे म्हणू नये, कारण ते ऐश्वर्य पुढे उल्लेखिलेल्या सूर्यादींना अधिकारावर नेमणाऱ्या आणि आदित्य मंडलादी विशेष ठिकाणी ध्यानासाठी सांगितलेल्या परमेश्वरावर अवलंबून असते. आता यांनी सांगितलं की जरी इथे म्हटलं की त्याला अमाप सत्ता मिळते, त्याला अमाप सामर्थ्य मिळतं, त्याला विलक्षण अशी स्वतंत्रता स्वराज्य मिळतं, असे जरी शब्द वापरलेले असले तरी सुद्धा म्हणाले प्रत्यक्ष श्रुती असली तरी मुक्ताचे ऐश्वर्य अमर्याद असते असे म्हणू नये, कारण ते ऐश्वर्य मुक्त नियुक्त करतो का? त्यांनी इथे प्रश्न विचारलाय की सूर्यादींना अधिकारावर नेमणाऱ्या आणि आदित्य मंडलादी विशेष ठिकाणी ध्यानासाठी सांगितलेल्या परमेश्वरावर अवलंबून असते. म्हणाले याला चंद्राला नियुक्त केलं, सूर्याला नियुक्त केलं, ही सूर्यमालिका चालवण्याकरता. कारण असं हे शास्त्रज्ञ सूर्यमालिकेमध्ये काय आहे, त्यांच्यामधलं अंतर किती आहे, त्याची स्थिती काय आहे. आत्ता काल परवाच्या आपण वर्तमानपत्रात पाहिलेलं आहे की मंगळावरती वस्ती होणं कदाचित शक्य आहे, अशी शक्यता आत्ता त्यांनी वर्तवली आहे की मंगळावर कदाचित वस्ती होऊ शकेल. म्हणजे आपण असं म्हणतो की अहो बघा आता विज्ञान इतकं पुढे गेलं, कुठे गेला ईश्वर, कुठला परमेश्वरन, कुठलं काय? सत्य फक्त विज्ञानच आहे. गोष्ट अशी आहे, विज्ञानाने सूर्य नाही निर्माण केला, विज्ञानाने मंगळ नाही निर्माण केला, विज्ञानाने मंगळावरती पाणी नाही निर्माण केलं, विज्ञानाने मंगळावरची जमीन मनुष्याला राहण्याकरता अनुकूल नाही निर्माण केली. केली कुणी? जो करणारा आहे तो वेगळा आहे. आज या सूर्यमालेमध्ये अगदी त्या बुधापासून हर्षल नेपच्यून पर्यंत, प्लुटो पर्यंत सगळे ग्रह त्याच्या भोवती फिरतायत. जर त्या देवानी आपला त्याच्या मागचा आधार काढला तर ती सबंध सूर्यमाला कोसळून पडेल. कुणाच्या अधिष्ठानावर चाललंय? ज्याच्या प्रेरणेने सूर्याला सूर्य पण आहे, ज्याच्या अधिष्ठानाने या जगाचे नियमाप्रमाणे चाललेले आहेत, तो सूर्य नाही आहे. त्यांनी इथे म्हटलंय सूर्याच्या म्हणजे आदित्य मंडलामध्ये राहणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी. आता हे वाक्य बघा, त्या आदित्य मंडलादी विशेष ठिकाणी ध्यानासाठी सांगितलेल्या परमेश्वरावर अवलंबून असते. हा त्याच्या मागचा जो परमेश्वर आहे, जो हे सगळं चालवतो. हे सगळे नियम शास्त्रज्ञांनी जे शोधून काढलेत, हे सगळे नियम शास्त्रज्ञांनी सृष्टी घडवून बनवलेले नाही आहेत. त्या घडलेल्या सृष्टीचा व्यापार कसा चालतो हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सृष्टी नाही त्यांनी घडवली. सृष्टी जर त्यांना घडवता आली असती तर त्यांना माणसाला अमरच करता आलं असतं. आपण शास्त्रज्ञांच्या सायन्स फिक्शन्स वाचतो ना, त्याच्यामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी आपल्याला कसं अमर होता येईल याकरता केलेल्या प्रयत्नांच्या काही कथा
आपल्यासमोर वाचनाकरता ठेवलेले आहेत, पूर्णपणे शास्त्रीय आहे. पण त्यांना कसं ते मिळत नाही त्याची कारणं पण त्यांनी शास्त्रीय दिली. परवा सुद्धा आपण बघितलं त्याप्रमाणे आता ब्रह्मांडाचे कोडे उलगडणार या नावानी बातम्यावर बातम्या बातम्यावर बातम्या. शेवटी शास्त्रज्ञांनी सांगितलं की आपण अशी त्याला प्रसिद्धी देऊ नका, आम्हाला सुद्धा खात्री नाही आहे की हे जे काही सापडलं किंवा सापडेल किंवा ज्याच्यापासून जगाची निर्मिती होऊ शकेल असं वाटतं ते किती यथार्थ आहे माहीत नाही. म्हणजे तुम्हाला उद्या कशापासून निर्माण होतं हे सापडेल का सापडणार नाही असा जर प्रश्न विचारला तर लौकिकातलं त्याचं कार्य सापडेल, कार्यरूपामध्ये ते सापडेल, कारण रूपामध्ये ते सापडणार नाही. मूल कारण तर नाहीच सापडणार. असो, आत्ता त्यांना असं सांगायचंय की प्रत्यक्ष श्रुती आम्हाला सांगते की जे सगळं काही आम्हाला आहे असं वाटतं की मुक्ताचं ऐश्वर्य अमर्याद आहे असं वाटतं, तो मुक्त काही आपल्या त्या गोकुळातल्या गोपांसारखा आहे की एवढा मोठा पाऊस पडायला लागला, आता काय करायचं, आम्ही सगळ्यांनी राहायचं कुठे उभं, आम्हाला काहीतरी संरक्षण पाहिजे. तर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं हा गोवर्धन आहे, हा उचलूया, हा गोवर्धन उचला, त्याच्या खाली थांबू. तर तो म्हणाला की मी करंगळीवर धरतो. भगवंतानी आपली करंगळी लावली त्या गोवर्धनाला. सगळ्या गोपांना काय वाटलं की याच्या करंगळीनी काय होणार आहे, आम्ही हजारो लोकांनी काठ्या लावल्या आहेत आणि म्हणून हा गोवर्धन पर्वत एवढा वर उचलला गेला. भगवंताच्या लक्षात आल्यावर भगवंतानी नुसतं त्या करंगळीला थोडं की झालं तर पर्वत वर कशाला राहतो, तो खालीच उतरायला लागेल. कारण त्याच्या मागे अधिष्ठान कोण आहे, त्यांनी सांगितलं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचं ऐश्वर्य काय आहे आम्ही समजून घेऊ शकतो, ते अधिष्ठान आम्ही नाही होऊ शकत. मुक्त पुरुष आम्ही म्हणजे आमचा तर सवालच येत नाही. आम्ही सगळे किती जन्म बहुनाम जन्मनाम म्हणते, आता किती कोट्यावधी जन्म घ्यायचे तर आम्हाला माहीत नाही आणि आत्तापर्यंत किती जन्म घेत आलो तेही माहीत नाही. पण इथे जो विषय आहे त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचा, त्या ब्रह्मज्ञानी पुरुषांनी ब्रह्माला जाणलं किंवा ब्रह्म झाला म्हणजे काय, ब्रह्माचं जे कार्य ऐश्वर्य आहे ते कार्य ब्रह्माचं रूप त्यांनी जाणलं का, कारण ब्रह्माचं रूप त्यांनी जाणलं का, ते जाणलं तर त्यांनी किती जाणलं, त्यांनी इथे म्हटलंय काही मर्यादेत जाणलं. आणि तो मानवासारखा उपाधीनी युक्त राहिला नाही, तो बंधनाच्या पलीकडे गेला आणि म्हणून त्याला सकल ऐश्वर्याची प्राप्ती झाली असं वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ तो सर्वे सर्वा झाला असा नाही. विकारावर्तीच तथाही स्थितीमाह, कार्यात असणारे सगुण रूप आणि कार्यात नसणारे ज्ञानरूप अशी परमेश्वराची स्थिती श्रुतीने सांगितलेली आहे. आम्ही जे प्रत्यक्ष कार्य प्रत्यक्ष जग बघतो याच्यात काय बघतो, कार्यरूप पाहतो. म्हणजे हे बी लावलं की हे झाड येईल, या सगळ्याचं व्यवस्थित मिश्रण केलं की भिंत चांगली भक्कम उभी राहील. हे सगळे नियम आम्ही जाणतो. कशाच्या आधाराने जाणतो, त्या कार्याच्या आधाराने जाणतो, कार्याचे नियम जाणतो आणि कार्याच्या मागचं जे ज्ञानरूप आहे ते परमात्मरूप आहे हे परमेश्वराचं ऐश्वर्यच आहे. हे आम्हाला आकलन होणारं ज्ञान किंवा याच्या मागे उपस्थित असलेलं ज्ञान म्हणजे परमेश्वर पळापळ करतो काय, त्याला काही करायची गरज नाही. ते जे ज्ञान आहे हे त्याच्या ऐश्वर्याचं स्वरूप आहे. म्हणजे टाटा आहेत, बिर्ला आहेत, त्या अमक्या ठिकाणी एक टेल्को आहे, अमक्या ठिकाणी एक त्यांचं दुसरं विंग आहे की लगेच तिथे खेळा एक उपकरण, एखादी मशिनरी किंवा एखाद्या भागामध्ये काही ॲक्सिडेंट अपघात की लगेच धावायला लागतात का टाटा मंडळी, काही त्यांना गरज नाही. त्यांच्या ऐश्वर्याच्या सत्तेने कामं करणारी माणसं पुष्कळ आहेत. ते युनिट ती माणसं आपल्या आपल्या सामर्थ्यावरती पेलत असतात. नाव टाटांचं असतं, प्राईम मिनिस्टर पंतप्रधान कारभार चालवतो देशाचा. आमच्या गल्लीमधली ट्यूब गेल्याबरोबर काय पंतप्रधानांना फोन करत नाही आम्ही की अहो आमच्या गल्लीतली ट्यूब गेली आहे, एवढी ट्यूब लावून जा. ते म्हणतील हो आलोच, आत्ता शिडी घेऊन येतो. पंतप्रधान कशा करता हे काम करतील, पुष्कळ आहे खाली योजना. त्यांची कार्यकारी योजना हे त्यांचं ऐश्वर्य आहे.
की एवढी सगळी योजना त्यांच्याकरता राबते आहे. आणि तसं आहे, हे ईश्वराचं ऐश्वर्य आहे की हे सगळं ज्ञान सर्वदूर भरून राहिलंय. हे सगळं ज्ञान भरून राहिलंय म्हणजे ईश्वर धावपळ धावपळ करून सगळीकडे भरलाय का? नाही म्हणाले. ऐश्वर्य काय आहे त्याचं? सर्वत्र उपस्थित असणं, सगळ्यांना जाणणं, त्याचं ज्ञान आहे. तो ज्ञानरूप, ज्ञानरूपत आहे त्याचं ऐश्वर्य. तो सगळ्यांना जाणतो, त्याचं ऐश्वर्य जाणतं, त्याला काही धावपळ करावी लागत नाही. म्हणून आपण म्हणतो की काही घडलं तरी त्या परब्रह्माला काही धक्का लागत नाही. तो जसा निर्गुण, निराकार, निरंजन, अव्यय, एकरस, अखंड आहे तसा तो आहेच, त्याच्यात काही बदल होत नाही. आणि म्हणून म्हणतात की या ठिकाणी ईश्वराची ही जी दोन रूपं आहेत, ज्ञानरूप आणि कार्यरूप किंवा कारणरूप आणि कार्यरूप, हे ईश्वराचं ऐश्वर्य आहे. ईश्वराला त्याच्यात पडावं लागत नाही. त्यानंतर दर्शयतश्चैवम प्रत्यक्षानुमाने, परमेश्वराचे निर्विकार रूप श्रुती स्मृतींनी वर्णन केले आहे. म्हणाले हे जे शुद्ध ब्रह्म आहे ती परंज्योती आहे असं वर्णन केलंय. आता आपण त्या सगळ्यांचे दाखले नाही बघणार, शेवटच्या दिवशी त्याचे दाखले बघणार. नंतर ह्या सगळ्या श्रुती आणि स्मृती आहेत त्या सगळ्या आवर्जून सांगतात की सूर्य, चंद्र, वीज, तारे हे जे सगळे आहेत की ह्या सगळे यदादित्यगतम तेजम, ह्या सगळ्यांच्यामध्ये जे जे तेज आहे ते विद्धी मामकम, हे अर्जुना लक्षात घे, ते माझं तेज आहे, जाणून घे. कारण का? तर आम्हाला वाटतं सूर्य केवढा प्रकाशतो, चंद्र केवढा आहे, मंगळाच्या ठिकाणी लाल रंग कसा दिसतो, शनी कसा निळा दिसतो, त्यानंतर ग्रह, नक्षत्र, गोल, तारे एवढे कसे ब्रह्मांडामध्ये आहेत. ते म्हणतात त्या सगळ्यांना निर्माण करणारा तो आहे. आणि म्हणून ती जी वचनं दिली आहेत ती वचनं आपण शेवटी बघू. भोग मात्र साम्य लिंगाच्च, म्हणून परमात्मा जो आहे तो सर्वांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. आणि यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, ज्याच्या पुढे सूर्य काय आणि चंद्र काय, त्या लहान लहान ज्योतींसारखे सुद्धा राहत नाहीत, असं त्याचं श्रेष्ठ तेज आहे. आणि म्हणून भोग मात्र साम्य लिंगाच्च, भोगापुरताच सारखेपणा आहे. म्हणजे प्रकट झालेलं परब्रह्माचं जे रूप आहे, सगुण रूप, तिथे त्या वैकुंठामध्ये जे ऐश्वर्य उपभोगत आहे असं जे वाटतं, त्या ऐश्वर्याचा धनी हा ब्रह्मज्ञानी होतो. परमेश्वर निर्गुण रूपाने जी आपली लक्षणं प्रकट करतो त्याच्याशी सोहम भावानी एकत्र झालेला किंवा त्याच्याशी निर्गुण उपासनेने एकत्र झालेला जो कोणी साधक आहे तो त्याच्या त्या स्थितीचा अनुभव घेतो. ती स्थिती परमेश्वर किंवा ती स्थिती ईश्वर, परमेश्वर म्हणताच येणार नाही आपल्याला, ती स्थिती ईश्वर जी त्या ठिकाणी आपली प्रकट करत असतो, त्या स्थितीचा अनुभव, त्या स्थितीचं ज्ञान, त्या स्थितीची अनुभूती हा घेत असतो. आणि म्हणून ते सांगतात की आता आपल्याला सगुणाचा आणि पुन्हा निर्गुणाचा बोलायची गरज नाही, आपण इतका तो विषय पुन्हा पुन्हा घेतलाय आणि आत्ता तारा आहे की त्यामुळे मुक्त पुरुष हा ईश्वरामध्ये आपल्याला आवडेल त्या पद्धतीने त्याच्या ऐश्वर्याचा उपभोग घेतो. याचा अर्थ तो ईश्वर होतो किंवा परमात्मा होतो असा नाही. अनावृत्ती शब्दान अनावृत्ती शब्दात, पुन्हा दोनदा म्हटलंय, अनावृत्ती शब्दात अनावृत्ती शब्दात, देवयान मार्गाने गेलेला पुन्हा कधीही परत येत नाही असं श्रुतीचं वचन आहे. हे ब्रह्मसूत्राचं सर्वात शेवटचं सूत्र आहे. 555 सूत्र आपण त्याचा प्रवास करत करत आता शेवटच्या सूत्रावरती आलो की अनावृत्ती शब्दात अनावृत्ती शब्दात, देवयान मार्गाने गेलेला पुन्हा फिरून या पृथ्वी तलावरती या मर्त लोकामध्ये जन्माला येत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की निष्काम भावानी भक्तीचं आचरण करणारा सगुण ब्रह्माच्या ठिकाणी जातो, त्यालाही पुनरावृत्ती नाही. सोहम साधनेच्या माध्यमातून निर्गुणाची उपासना करणाराही परमात्म्यापर्यंत जातो, त्यालाही पुनरावृत्ती नाही, कुणालाच पुनरावृत्ती नाही. असं त्यांनी त्या ठिकाणी ही अपूर्णता, त्याच्या ठिकाणी आता ईश्वराच्या
जवळ आहे पण ईश्वर झालेला नाही, म्हणजे तो पुन्हा अपूर्ण आहे का? तर त्याची अपूर्णता त्याला पुन्हा जन्माला घालील का? नाही. तो परमात्म्याच्याच जवळ आहे, तो परमात्म्याच्याच जवळ राहणार. जो देवयान मार्गाने गेलेला आहे त्याला पुनरावर्तन नाही, तो पुन्हा परत येत नाही. आता पुनर्जन्म घेण्याकरता फक्त इच्छा असेल तर, ईश्वराने सांगितलं तर, नाही तर तो पुन्हा परत येत नाही. ब्रह्मलोकामध्ये तो कसा असतो पुन्हा एकदा आपण बोलू, कारण ते झालंय आपलं मगाशी सांगून. मनोमय स्थितीमध्ये असतो. आणि ती स्थिती कशी असते म्हणाले, मनोमय देहामध्ये आता मन कुठे उरलं? जर वृत्तीच उरली नाही, जर इच्छाच उरली नाही, जर वासनाच उरली नाही, तर मन उरलं का? नाही उरलं. काय उरलं? ज्याला मन म्हटलं, ज्याला चित्त म्हटलं, ज्याला अंतःकरण म्हटलं, ते संस्कार मात्र उरलं. केवळ संस्कार. संस्कार कशा करता? अनुभव घ्यायचा आहे म्हणून. जोपर्यंत अनुभव आहे, जोपर्यंत अनुभव घेतो आहे, मग तो निर्गुणाचा असो सोहम साधनेमधून की सगुणाचा असो भक्तीच्या मार्गातून, जोवर अनुभव आहे, जोवर अनुभव घेत आहेत, तोवर इकडे मनोमय देह आहे आणि इकडे ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी सोडून दिलेली. ही त्रिपुटी ठेवली नाही, या त्रिपुटीत तो राहिला नाही. मग तो कशात मिसळला? ईश्वराच्या ऐश्वर्यात मिसळला. ईश्वराचं ऐश्वर्य काय आहे? सत्य, म्हणजे सत असणे, सातत्याने असणे, ही त्याची स्थिती आहे. ह्या ऐश्वर्यात मिसळला, त्याचा अनुभव घेतो. त्याच्या ठिकाणी चित्त ह्या ऐश्वर्यात मिसळला, त्याचा अनुभव घेतो, चैतन्याचा अनुभव घेईल. त्याचा ऐश्वर्य आनंद आहे, आनंदाशी एकरूप झाला, आनंदाचा अनुभव घेईल. ज्ञानाशी एकरूप झाला, ज्ञानाचा अनुभव घेईल. आता ही अनुभवाची जी परी आहे ती आपण ह्या पृथ्वीतलावरच्या अनुभवाची तुलना करता येणार नाही. तो आपल्या कल्पनेच्या पलीकडचा विषय आहे. आणि म्हणून त्यांनी आता पुढे शेवटी आपल्याला असं सांगितलंय की म्हणाले, आता हा मार्ग कसा आहे, हा मार्ग कसा जातो, कसे पुढे जातात. त्यांनी असं म्हटलंय, ऐरमदीय नावाचं सरोवर लागतं पुढे. त्या सरोवराच्या तीरावरती अश्वत्थ वृक्ष आहेत आणि ज्या वृक्षांच्या मधून सोमरस स्त्रवत असतो, ज्याच्यामधून सोमरसाचं स्त्राव बाहेर पडत असतात, त्याच्या पुढे गेलं की अपराजिता नावाची नगरी आहे. ती नगरी ईश्वराची आहे, ती परमेश्वराने निर्माण केलेली आहे. सुवर्णासारखी तेजस्वी आहे, हिरण्यगर्भ. आपण त्याचा विचार केलेला आहे. हे जे ज्याच्यापासून प्रकट होतं ते सगळं हिरण्यगर्भ आहे. ते हिरण्यगर्भ, हिरण्य म्हणजे सुवर्णासारखं, सुवर्णासारखं म्हणजे तेजस्वी. कारण रूपाला आलं ना, रूप कुणी दिलं? अग्नीचा तन्मात्र आहे रूप. त्यामुळे अग्नीचा रंग, अग्नीचं तेज आणि त्या तेजाची तुलना सुवर्णाशी, म्हणून सुवर्णाची नगरी असं म्हणायचं. त्या अपराजिता नावाच्या नगरीमध्ये आता प्रवास करून हा ऐरमदीय नावाच्या सरोवराला ओलांडून त्या अश्वत्थ वृक्षाच्या ठिकाणी, असे अनेक अश्वत्थ वृक्ष आहेत ज्यातनं सोमरस पाझरतो आहे, त्याला ओलांडून त्या अपराजिता नगरीमध्ये, ईश्वर निर्मित नगरीमध्ये येतो. त्या नगरीत सगळी गोपुरं, सगळं काही सुवर्णाचं आहे आणि भगवंतानी निर्माण केलेलं आहे ते. आणि म्हणून जणू काही वेदांनी हे रूपक केलं आहे आणि ह्या रूपकांनी सांगितलंय की त्या नगरीत तो जाऊन पोचतो. मग त्याच्या ठिकाणी दोन हे आहेत, अर आणि ण्य नावाचे दोन सिंधू म्हणजे सागर आहे. त्या सागरात तो आंघोळ करतो वगैरे. वर्णन पुष्कळ मोठं केलेलं आहे, लांबलचक वर्णन आहे, आपल्याला त्याचा विचार करण्याचं कारण नाही. फक्त त्याच्या मागे रूपकाचा विचार करायला अडचण नाही आपल्याला, की असं सगळी नगरी सापडत, असं सगळं शोधत, ते सगळं पादाक्रांत करत, मग तो ईश्वर खूप छान वर्णन आहे. मग ईश्वर कुठे बसलेला आहे, तो जिथे बसतो त्याचं सुद्धा वर्णन खूप सुंदर आहे. तर इथे आपल्याला तत्वज्ञानाच्या भाषेत जायचं आहे, आपल्याला पुराणाच्या भाषेमध्ये त्याचं सौंदर्य वर्णन किंवा त्याची कथा आपल्याला करायची नाही.
सूत्र ब्रह्माची आहेत, त्यामुळे ब्रह्मसूत्रामध्ये तत्वाच्या बाजूनी विचार करायचा आहे. तर तत्वाच्या बाजूनी त्याचं कोडं वेदांनी कसं सोडवलंय त्यांनी सांगितलं. म्हणाले, जे अर आणि ण्य नावाचे दोन सागर भेटतात ते सागर कशाचे आहेत, तर एक श्रद्धा आणि दुसरी दृढ निष्ठा. हे दोनांचं ते सागर आहेत की अर आणि ण्य नावाचे जे दोन सागर आहेत, तो एक श्रद्धा आहे आणि एक दृढ निष्ठा आहे. त्याच्या तीरावरती जो अश्वत्थ वृक्ष आहे, तो अश्वत्थ वृक्ष म्हणजे उत्साह आहे. मनुष्याला धृत्युत्साह समन्वितः आपल्या सात्विक कर्त्याचं लक्षण सांगताना सांगितलंय की धृती आणि उत्साहाने युक्त असणारा तो आहे. असा धृत्युत्साह समन्वित असलेला असा तो अश्वत्थ वृक्ष तिथे उभा आहे. त्याला प्रेमाचे पाझर फुटतायत. सगुणाची भक्ती करतोय ना, सगुणापर्यंत जातोय, सगुणापर्यंत जाऊन पोचतोय. तर त्या ठिकाणी ते म्हणतात की इथे त्याला सोमरस जो पाझरतो ते जणू प्रेमाचे पाझर आहे. फुटेच पाहिजे प्रेमाचे पाझर. भक्तीमध्ये मनुष्याचं अंतःकरण प्रवाहित झालंच पाहिजे, त्याशिवाय भक्ती होतच नाही. अंतःकरणाची वीट आहे, अंतःकरणाचा दगड आहे, त्या दगडावरती परमेश्वराची आकृती उमटायचीच नाही. त्या पाषाणावर अंतःकरण मेणासारखं झालं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे. तर सांगण्याचा हेतू असा आहे की अंतःकरण अत्यंत मुलायम आहे, कोमल आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा पाझर अखंड वाहतो आहे, असं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण म्हणजे त्या ब्रह्म लोकामधल्या त्या नगरीमध्ये सोमरस श्रवणारे ते अश्वत्थ वृक्ष आहेत. आता आमच्या अंतःकरणातली दृढता, हा जो धैर्य की आम्ही जे स्वीकारलंय, ज्या तऱ्हेने आमची साधना चालू आहे, ती साधना त्या साधनेच्या पथावरती आम्ही अटल राहिलं पाहिजे. त्या साधनेच्या पथावरती आम्ही आढळ राहिलं पाहिजे. ती आढळता येण्याकरता अंतःकरणामध्ये फार धैर्य पाहिजे, त्याच्याकरता भाव दृढ पाहिजे. तर अशी ही अपराजिता नगरी आहे की जिथे अंतःकरणाचा पराजय होत नाही. अंतःकरणाने जिंकलेलं आहे, अंतःकरण दृढ झालेलं आहे. आता ही सुवर्णाची नगरी, त्या सुवर्ण हे सदाचार आहेत. सदाचाराने युक्त असलेला तो सदाचार रूपी सुवर्ण आणि त्या सुवर्णाची नगरी म्हणजे केवळ सदाचार हेच त्या ब्रह्माच्या प्राप्तीचं कारण आहे. आणि जे सगुण ब्रह्माचे भक्त आहेत ते भक्तिभावाची पूर्तता क्रमाक्रमाने करतात. खाली पुष्कळ भक्ती केली, ती भक्ती पुरली का नाही पुरली आपल्याला माहीत नाही. भागवताच्या सुरुवातीला आपल्याला कथा माहिती आहे की नारदाची आणि भक्तीची गाठ पडते आणि तिचे ज्ञान आणि वैराग्य दोन पुत्र आहेत. त्या पुत्रांना घेऊन ती चाललेली असते. मोठी दुर्बल झालेली आहे, मनाने खचली आहे. हे दोन पुत्र तर आडवेच पडलेले आहेत. त्यांना सगळ्या पुष्कळ मोठं रूपक आहे, आपल्याला ते काही वाढवायचं नाही, पण त्या सगळ्या दासी होऊन भक्तीच्या आलेल्या सर्व गंगा आणि तीर्थ त्या ठिकाणी त्या दोन मुलांना वारा घालतायत. ते नारद म्हणाले, हे काय झालं, अशी का स्थिती झाली. तर ती भक्ती सांगते की म्हणाले, काय करू, हे माझे दोन पुत्र आहेत, मी भक्ती आहे. मी म्हणाली या देशामध्ये वृंदावनमध्ये आले, भेट त्यांची वृंदावनाच्या इकडे झालेली आहे. मी म्हणाले वृंदावनामध्ये आले, मी सुद्धा फार अशक्त आणि दुर्बल झाले होते. त्या महाराष्ट्रात थोडी बरी होते तर म्हणाले गुजरातेत गेले तर आणखीन दुर्बल झाले, पुढे गेले तर आणखीन दुर्बल झाले. अशी दुर्बल होत होत मी वृंदावनात आले आणि इथे थोडी भक्ती बघून मी पुष्ट झाले. पण म्हणाले हे माझे दोन पुत्र मात्र हतबल होऊन पडलेले आहेत. एवढी तरुण मुलं माझी अशी कशी पडली आणि असं कसं त्यांना एवढी दुर्बलता आली. तेव्हा नारदांनी सांगितलं की हे बघ, हे ज्ञान आणि वैराग्य ह्या कलियुगामध्ये इतकं सोपं आहे का. म्हणून हे भक्ती देवते, या पृथ्वी तलावर सुद्धा तू अशी हिंडू नकोस. मग ती म्हणाली मी कुठे जाऊ. तेव्हा नारदांनी सांगितलं की तू सरळ वैकुंठ लोकाला जा आणि वैकुंठामध्ये जाऊन राहा. तर म्हणाली ठीक आहे, मी वैकुंठात जाऊन राहते. आणि मग नारदांनी सांगितलं की या पृथ्वी तलावरती तुला यायचं आहे
तुला राहायचंय, पण कुठे राहायचंय? असं सगळीकडे आम ठिकाणी तू राहणार नाहीस, सर्वत्र तू राहणार नाहीस, मग कुठे राहणार आहेस? तर म्हणाले, जे भक्त श्रेष्ठ आहेत त्यांच्या हृदयात तू पृथ्वीवरती राहशील, त्यांच्या हृदयात तू आनंद घेशील, त्यांच्या हृदयात तू पुष्ट होशील. पण तुझं मूळ स्थान कुठे आहे? तुझं मूळ स्थान मात्र वैकुंठ आहे. तू वैकुंठात राहा, ते तुझं स्थान आहे. म्हणून त्यांनी इथे म्हटलंय तशा अर्थाने की पृथ्वी तलावरती भक्ती केली आणि मोक्ष मिळवण्याकरता धडपड केली, पण ती भक्ती पुन्हा पृथ्वी तलावरचीच झाली. वैकुंठातल्या भक्तीचा जो काही तेजस्वी दिमाख आहे तो हळूहळू प्राप्त होणार आहे. आणि अशी ती सुंदर भक्ती त्या भक्तांना क्रमाक्रमाने प्राप्त झाली. आणि त्या अपराजिता नगरीमध्ये ज्या मुख्य स्थानावरती, ज्या सिंहासनावरती त्यांची आराध्य मूर्ती विराजमान आहे, भक्त तिथपर्यंत जाऊन पोचला. आणि तिथे गेल्यावर त्याच्या देवतेनी त्याला बोलावलं, असं मोठं सुंदर वर्णन आहे. आणि ते म्हणतात की अशी भक्ती हळूहळू पूर्ण होत पूर्ण निष्काम होते. त्या भक्तीमध्ये भगवंताच्या बरोबर भक्तीचा आनंद लुटायचा आहे हा भाव सुद्धा शिल्लक राहत नाही. आणि मग तो त्या शुद्ध ब्रह्माच्या बरोबर तो भक्त एकरूप होऊन जातो. आणि शुद्ध ब्रह्माबरोबर एकदा एकरूप झाला की त्याला कोणत्याही प्रकाराने परत यावं लागत नाही. म्हणून हे जे सूत्र आहे, या सूत्रांनी आपल्याला असं सांगितलं, अनावृत्ती शब्दात, अनावृत्ती शब्दात, पुन्हा परत येणं नाही, पुन्हा परत येणं नाही. एकदा देवयान मार्गाने गेलं की पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात परत येणं नाही. म्हणजे पितृयान आणि देवयान मार्ग त्या चंद्रलोकाच्या इथे जेव्हा विभाजित होतात, पितृयान मार्गाने एक निघून जातो आणि देवयान मार्गाने एक निघून जातो. जो देवयान मार्गाने निघून जातो तो क्रमाक्रमाने सिद्ध होत, आपण जे वर्णन केलं आहे त्याप्रमाणे त्याला क्रममुक्ती असं म्हटलंय. त्या क्रममुक्तीमध्ये तो टप्प्याटप्प्याने पुढे जातो. त्याची भक्ती हळूहळू श्रेष्ठ बनत जाते आणि मग त्या ब्रह्मज्ञानी पुरुषांच्या तोडीला तो तिथे येतो आणि मग त्याला अंतिम टप्पा प्राप्त होतो. म्हणजे जसं आपण कथेमध्ये म्हणतो ना, आपल्याकडे देवाच्या व्रतांच्या मध्ये 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण, तसं आपली ही ब्रह्मसूत्राची 555 सूत्रांची कहाणी आज 5 सूत्रांनी पूर्ण झाली. जगद व्यापार वर्ज अधिकरणापासून आज आपण सूत्र घेतलं. त्याच्यामध्ये ईश्वराच्या सत्तेचा विचार केला, ईश्वराचं मोठेपण आणि मुक्त पुरुषाची मर्यादा, या 2 गोष्टी, आणि मुक्त पुरुषाचं स्वातंत्र्य किंवा त्याचं सामर्थ्य, त्याची व्यापकता, ही सामान्य जीवाच्या बंधनात अडकलेल्या जीवाच्या तुलनेने असणारं त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप, म्हणजे उलट्या उलट्या क्रमाने किंवा खालून वर गेलो तर जीव उपाधीनी युक्त आहे, त्याच्यापेक्षा हजारो पटींनी, लक्षावधी कोट्यावधी पटींनी स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला मिळालं आहे. पण त्याच्यापेक्षा परब्रह्म हा टप्पा फार पुढचा आहे. परब्रह्माचे गुण हे परब्रह्माचं ऐश्वर्य आहे आणि त्या ऐश्वर्याचा उपभोग त्या वैकुंठ लोकामध्ये किंवा परमेश्वराच्या त्या निर्गुण स्थितीमध्ये, इकडे सगुण भक्त आणि तिकडे निर्गुण भक्त आपापल्या अधिकाराप्रमाणे केवल स्थितीत हा आणि सगुण रूपात तो त्याचा अनुभव घेतात आणि त्या अनुभवातून तिथे संपन्न होतात. आता त्यांना उलटं फिरून या पृथ्वी तलावर येण्याचं काही कारण नाही. ज्यांनी पूर्वमीमांसा म्हणजे यज्ञ किंवा कर्मकांड, कर्मामधून परमेश्वराला प्राप्त करण्याकरता पूर्वमीमांसेचा अभ्यास केला आणि त्याला असं वाटलं की अरे चांगली कर्म केली, चांगल्या कर्माची चांगली फळं मिळाली, चांगल्या कर्माची चांगली फळं मिळाली, म्हणून आम्ही स्वर्गाला गेलो, स्वर्गात त्या चांगल्या कर्माचं फळ भोगलं, पुन्हा आम्ही वरून खाली आलो, पुन्हा चांगली कर्म केली, पुन्हा वरती गेलो, असं पुष्कळ गतागत केलं. मग त्याला असं वाटलं हे आता किती दिवस करायचं, आता त्याला कंटाळा आला. मग त्या जीवाला असं वाटलं की अरे चांगलं कर्म करावं, चांगल्या कर्माचं फळ भोगावं, याच्यापेक्षा असं काही चांगलं करावं
की आता पुन्हा ते भोगण्याकरता खाली यायला लागू नये. म्हणून मग तो म्हणतो की मग आता हे कशाने होईल. तर त्याला असं कळलं की हे परब्रह्माच्या उपासनेने होईल, हे निष्काम उपासनेने होईल. मग तो म्हणाला ठीक आहे, मग निष्काम उपासना करायची म्हणजे काय करायची, कशी करायची, ब्रह्म म्हणजे काय, त्याचं स्वरूप कोणी वर्णन केलंय, ते वर्णन केलेलं स्वरूप आम्हाला कसं समजेल. म्हणून त्याच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली आणि तो म्हणाला अथातो ब्रह्म जिज्ञासा, की म्हणून आता आम्हाला ब्रह्माची जिज्ञासा उत्पन्न झाली, आता आम्हाला ब्रह्माच्या विषयी काहीतरी सांगा. मग व्यास म्हणाले ठीक आहे सांगतो. आणि मग व्यासांनी ही ब्रह्मसूत्र आम्हाला सांगितली. सुसूत्र असं ज्ञानाचं आणि तर्काधिष्ठित युक्तिसम्मत असं ज्ञान आमच्या समोर ठेवलं आणि त्यांनी 4 भाग केले आणि त्या 4 भागामध्ये मग त्यांनी आम्हाला विषय मांडले. त्या विषयाच्या मध्ये समन्वय केला परब्रह्माच्या स्वरूपाचा. त्याच्यानंतर परब्रह्माला विरोध करणाऱ्यांच्या ठिकाणी त्यांनी युक्तीने आपला विचार मांडून त्यांचा विरोध मोडून काढला, अविरोध निर्माण केला. नंतर मग साधन कसं करावं हे सांगितलं. मग त्या साधनाचं फल काय, म्हणून हा आत्तापर्यंत आजपर्यंत ह्या महिन्यामध्ये आपण घेतलेला, आज 3 आठवडे झाले, बरोबर 21 दिवस आपण 21-22 दिवस आज आपण हा अध्याय बघत आलो. फलाध्याय. फलाध्याय म्हणजे मोक्षाध्याय. ब्रह्माच्या उपासनेचं फल काय मिळतं त्याच्याविषयी आज आपण शेवटाला आलो. ते फल असं आहे अनावृत्ती शब्दात, अनावृत्ती शब्दात. त्याला पुन्हा परत यावं लागत नाही, त्याला पुन्हा परत यावं लागत नाही. त्यामुळे आजचा विषय इथे संपला आणि उद्यापासून 4 दिवस हे पहिले अध्याय आपल्याला काय सांगून गेले त्याची एकत्र उजळणी केली म्हणजे सगळे ब्रह्मसूत्रातली सूत्र आपल्या डोळ्यापुढे विषयाच्या रूपाने उभी राहतील. आपण याची उजळणी किंवा आवृत्ती करूया.